तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आता जाणून घेऊयात, की गुढीपाडव्याचे जे घटक आहेत ना, त्याचं काय नेमकं महत्त्व आहे आणि त्याचा अर्थ काय? तर सगळ्यात पहिल्यांदा बांबू. हा जसा स्थिर आहे, तसंच आपल्या जीवनाचा आधार आणि स्थिरता दाखवतो. दुसरी गोष्ट म्हणजे कडुलिंबाची पानं. हे आपल्याला आरोग्य दाखवतं. तिसरी गोष्ट म्हणजे कलश. कलश नेहमी लक्ष्मीकारक म्हणतो, पण आपण इथे उपडा जेव्हा त्याच्यावरती दाखवतो किंवा घालतो, तेव्हा तो विजयाचं प्रतीक होतं. त्याच्यानंतर आपण गुढीला रेशमी वस्त्र किंवा साडी वापरतो, ते समृद्धीचं प्रतीक आहे. आणि साखरेची माळ म्हणजे गोडवा. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा सुख, समृद्धी, आनंद, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी येतात, तेव्हा आपण तोंड गोड करून ते साजरं करतो. त्यामुळे साखरेची माळ. आणि जेव्हा एकत्र आपण बघतो ना, तेव्हा कडुलिंबाचा कडवटपणा आणि साखरेचा गोडपणा म्हणजे आपल्याला कडू गोड आठवणी सुद्धा आपल्या आयुष्यात पुढे येणार आहेत, नवीन वर्षी येणार आहेत. आधीचे जे आहेत त्याच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी आणि पुढे जे अनुभव येणार आहेत त्याची मानसिक तयारी, अशा सगळ्या गोष्टी एकत्रितपणे शिकवणारा म्हणजे आपला हा सण आहे, ज्याला शास्त्रांमध्ये ब्रह्मध्वज असा त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण या दिवशीच ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केलेली होती. सतयुगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली आणि याला नवसंवत्सर असं सुद्धा म्हणतात. कारण शाही वाहन राजाने विजय मिळवून, शत्रूंवर विजय मिळवून या दिवशीच शाली वाहन शक संवत्सराला सुद्धा सुरुवात केलेली होती. अशा अनेक गोष्टी या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणूनच या दिवशी कुठलाही मुहूर्त बघायची गरज नसते असं म्हणतात. हा 3.5 मुहूर्तांपैकी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुहूर्त आहे. सो अशा दिवशी तुम्ही काय सुरू करताय नवीन? मी तर माझ्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरू करणार आहे. तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि या वर्षीपासून छान तुमचं आयुष्य सुरू व्हावं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.